माना पोलिसांकडून गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड, एका आरोपीकडून 68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब अकोला यांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली असून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अकोला जिल्ह्यातील सर्व ठाणेदार यांना दिलेले आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 31/5/2026 रोजी गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की पोलीस स्टेशन माणा हद्दीतील ग्राम कुरुमशेत शिवारातील सरकारी पाण्याच्या विहिरीजवळील नाल्यालगत एक इसम गावठी हातभट्टीची दारू बनवण्याकरिता लागणारा सडवा मोहमाचा जवळ बाळगून आहे। अशा मिळालेल्या गुप्त बातमीवरून धाड टाकली असता आरोपी मोहन यशवंत सरदार वय 60 वर्षे राहणार कुरुम तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्या ताब्यातून एक लोखंडी ड्रम ज्यामध्ये 175 लिटर सह्या मोहमाचं व 11 टपरी डब्बे ज्यामध्ये एकूण 165 लिटर सडक्या मोहमाचं ज्यांची किंमत 200 रुपये लिटर प्रमाणे एकूण 340 लिटर सहवा मोहमाचं ज्यांची एकूण किंमत 68,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। सळवा मोहमाच घटनास्थळी नष्ट करण्यात येऊन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय मूर्तिजापूर वैशाली मुळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश हरमकर, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल ललित बनसरे यांनी केली। संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी श्याम वळसकर, महाराष्ट्र न्यूज 1 मूर्तिजापूर।